कशा आहात विद्यार्थी मित्रांनो, कसा चालू आहे अभ्यास? तर युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूटच्या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर मित्रांनो, उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा हायस्कूल स्कॉलरशिप चे जे नवनीत मार्गदर्शक व सराव पुस्तिका आहे, तर त्या पुस्तिकेचा म्हणजे इयत्ता 7वीचं जे पुस्तक आहे, तर त्यामधील बुद्धिमत्ता हा घटक आपण चालू करत आहोत. तर हा जो लेक्चर असेल, तर सोनाली मॅम हा लेक्चर कंडक्ट करतील आणि याच्यावर तुमचे जे काही प्रश्न असतील तर ते कव्हर करतील. जे काही तुमचे आकलनावरचे प्रश्न असतील, आपण गणिताचे प्रश्न घेतलेलेच आहेत. त्या पद्धतीने आपण काय करतोय, हे तर सगळे आकलनाचे प्रश्न घेतोय. तसेच मित्रांनो, इयत्ता 7वी स्कॉलरशिपची ऑनलाईन बॅच आपली चालू झालेली आहे. त्या बॅचचं वैशिष्ट्य म्हणजे काय, ती बॅच आपली फक्त 600 रुपये मंथली एवढ्या कमी पैशामध्ये असणार आहे. त्यामध्ये तुम्हाला प्रत्येक विषयासाठी वेगळे शिक्षक, म्हणजे 4 विषयासाठी 4 वेगळे शिक्षक मिळतील. लाईव्ह क्लासेस असतील, PDF नोट्स मिळतील. हे क्लासेस रेकॉर्डेड पण तुम्हाला मिळू शकतील. प्रीमियम ई नोट्स मिळतील तुम्हाला. टॉपिक वाईज टेस्ट असेल तुमची. 5000 प्लस MCQ सॉल्व्ह करून घेतले जातात वर्षभरात. एक्झाम बेस्ड क्वेश्चन पेपर आपण तयार करतो. आणि क्लासचं टायमिंग काय आहे, तर संध्याकाळी 7 ते 8:30 ह्या वेळेत क्लास असतो. तर प्रत्येकाची शाळा सुटलेली असते, त्यावेळेस ते मुलं जॉईन होऊ शकतात. तर बघा, तुम्हाला फक्त काय करायचं, ह्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे. 8788729286 ह्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा, नाहीतर ह्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि तुमची ऑनलाईन बॅच तुम्ही जॉईन करू शकता. ऑनलाईन बॅच खूप जॉईन करणं सोपं आहे. ह्या वर्षी आपल्या क्लासचा टॉपर आहे 292 मार्काचा. बघा, प्लस ह्या वर्षी काय आहे बघा, तर चौथीची बॅच, जर आता कुणाला चौथीची बॅच लावायची असेल तर त्याची फी फक्त 499 आहे. 7वीची बॅच 599, 8वी NMMS ची बॅच लावायची तर त्याची फी पण फक्त 599 आहे. आणि जर एखाद्याला 10वीची बॅच लावायची रेग्युलरची, तर 10वीच्या बॅचची फी आहे 899 रुपये. एवढ्या स्वस्त मध्ये आम्ही तुम्हाला बॅचेस अवेलेबल करून देत आहोत. मंथली फीज एवढे स्वस्त कुठेही नाही. दुसरी गोष्ट, यावर्षी 270 पेक्षा जास्त मार्क मिळवणारे 10 विद्यार्थी आहेत युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूटचे. 30 विद्यार्थी 250 प्लस आहेत. 50 पेक्षा जास्त विद्यार्थी हे आमचे धारक असतील ह्या वर्षी. आणि NMMS परीक्षेमध्ये जे काही विद्यार्थी बसले होते, 30 पेक्षा जास्त धारकांनी 100% निकाल NMMS चा. ठीक आहे. तर 50 पेक्षा जास्त विद्यार्थी धारक असलेल्या क्लासमध्ये तुम्ही शिकत आहात, हा तुमचा चान्स आहे. आता तुम्ही आकलनाचा व्हिडिओ बघा आणि त्यानंतर तुमचा डिसिजन घ्या की तुम्हाला बॅच लावायचे का कसं ते. तर व्हिडिओ चालू करूया. मागच्या लेक्चरमध्ये आपण वर्णमालेबद्दल माहिती पाहिली होती आणि जोडाक्षराचे नियम पाहिले होते. तर आपण यातले आता नमुना प्रश्न घेऊया आकलन मधले. जसं मागेच सांगितलं, मराठी वर्णमालेत 14 स्वर आहेत. पहिले 12 होते, ä अ वेगळे इंग्रजी भाषेतले शब्द ऍड झाले, ऍक्टर, डॉक्टर, त्याच्यामुळे ä आणि अ हे ऍड झाले. आणि हा आहे स्वरांचा क्रम. हा तुम्हाला वर्णानुक्रमे लावण्यासाठी उपयोगी पडतो. आणि व्यंजन. तर ही माहिती आपण गेल्या लेक्चर मध्ये पाहिली. आपण आता याच्यामध्ये स्वाध्याय पाहूया. तर पहिला नमुना प्रश्न आहे, नेहमीची येतो मग पावसाळा, हे सृष्टीचे कौतुक जाण बाळा. आता या ओळीतील शेवटच्या शब्दापासून, आता शब्द सांगितले, शेवटचा शब्द काय आहे, बाळा. बाळा या शब्दापासून, ज्यावेळी पासून शब्द येतो त्यावेळी हा शेवटचा शब्द पण धरायचा. शेवटच्या शब्दापासून चौथ्या शब्दाच्या, आता शेवटच्या शब्दापासून चौथा शब्द हा शेवटचा शब्द आहे. या शेवटच्या शब्दापासून चौथा शब्द 1 2 3 4 कोणता आला, सृष्टीचे. या शब्दाच्या उजवीकडील दुसरा शब्द कोणता, तर या शब्दातील उजवीकडे, जसा आपला उजवा डावा हात असतो त्यानुसारच याची पण उजवी डावी बाजू असते. त्याच्यामुळे उत्तर काढणं फार काही कठीण नाहीये. तर याच्यामध्ये आपल्याला विचारलंय की शेवटच्या शब्दाच्या चौथ्या शब्दाच्या उजवीकडील दुसरा शब्द कोणता. तर बघा, सृष्टीचेच्या उजवीकडील दुसरा शब्द कोणता, तर 1 2 क्रमांक टाकले, उत्तर येतं जाण. आता पाहू प्रश्न क्रमांक 2. म अक्षरानंतर अ आले. नंतर म्हटलं की म च्या पुढे म अक्षरानंतर अ आले, परंतु म पूर्वी प नाही.
म अ शोधायचंय, पण म अ च्या आधी प नाही. मग म जिथे जिथे आहे त्याला आपण असे बाण करून घेतले. म म म आता इथे आपण म शोधले यातले. आता म च्या पुढे अ पाहिजे, पण पूर्वी प नकोय, पण इथं पूर्वी प आहे, हे घ्यायचं नाही. इथे पूर्वी ल आहे, हे घ्यायचं. म च्या पुढे अ आहे, पूर्वी ल आहे, हे पण घ्यायचं. इथे पूर्वी प आलं म्हणून हे घ्यायचं नाही, इथे पण पूर्वी प आलं म्हणून हे पण घ्यायचं नाही. तर तुम्ही पाहिलं असं किती वेळा आले, तर असं फक्त 2 वेळा आलेले, ऑप्शन नंबर 4. आता पुढचा प्रश्न पाहूया आपण. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. या ओळीमध्ये इकारांत अक्षरे किती? इकारांत दीर्घ ई आलंय म्हणजे वेलांटी असते दुसरी. दीर्घ ई आहे म्हणजे दुसऱ्या वेलांटीची अक्षरे किती? दुसरी वेलांटी शोधायची आपल्याला. तर दुसऱ्या वेलांटीची अक्षर पाहूया आपण. 1 2 3 4 किती आले एकूण? 4. आता 5वा प्रश्न आहे. देशातील दारिद्र्य व अज्ञान घालवणे व त्यापासून माणसाचे रक्षण करणे हीच खरी ईश्वर सेवा. या वाक्यात किती जोडाक्षरयुक्त शब्द आहेत? आता इथे किती जोडाक्षर आहे असं विचारलं नाही, तर किती शब्दामध्ये जोडाक्षर आहे? तर देशातील मध्ये आहे का कोणतं जोडाक्षर? नाही. दारिद्र्य मध्ये आहे जोडाक्षर, व मध्ये जोडाक्षर नाही, अज्ञान मध्ये आहे जोडाक्षर, घालवणे मध्ये जोडाक्षर नाही, व मध्ये नाही, त्यापासून मध्ये आहे, माणसाचे मध्ये नाही, रक्षण मध्ये आहे, करणे हीच खरी मध्ये नाही, ईश्वर सेवा मध्ये आहे. तर जोडाक्षरयुक्त शब्द किती मिळाले आपल्याला? 5. 5व्याचं उत्तर येतं ऑप्शन नंबर 2. आता 6वा प्रश्न. आम्ही काल सकाळी प्रथम शाळेची स्वच्छता करून घरी आलो आणि दूरदर्शनवर समृद्ध भारत हा कार्यक्रम पाहिला. या वाक्यात 2 अक्षरी शब्द हे 3 अक्षरी शब्दांपेक्षा कितीने कमी अथवा जास्त आहेत? आपण आधी 2 अक्षरी शब्द किती आहेत मोजू. 2 अक्षरी शब्द. आम्ही काल घरी आलो आणि झाले किती आले? 5. समृद्ध हा 3 अक्षरी आहे, जोडाक्षर असलेलं अक्षर एकच धरायचं. आता आपण 3 अक्षरी मोजू. सकाळी, प्रथम, शाळेची, स्वच्छता. आता इथे जोडाक्षर जरी असलं तरी जोडाक्षर असलेले अक्षर एकच धरायचं, म्हणून हा शब्द आहे 3 अक्षरी. स्वच्छता, करून, समृद्ध आपण 3 अक्षरी आहे आणि भारत. तर बघा 3 अक्षरी किती आले? तर 3 अक्षरी शब्द आले 7. मग आता तुलना करायची याच्यात. 2 अक्षरी शब्द हे 3 अक्षरी शब्दांपेक्षा कमी आहेत. कितीने कमी आहेत? तर आपलं काय मोजायचं राहिलं बरं याच्यामध्ये? 2 अक्षरी शब्द. एक कोणता? पाहिला राहिला आपला, पाहिला. 8 आले 3 अक्षरी शब्द. बर, आता 2 अक्षरी शब्द हे 5 आहेत, 3 अक्षरी शब्द हे 8 आहेत. तर 2 अक्षरी शब्द हे 3 अक्षरी शब्दांपेक्षा कमी आहेत. कितीने कमी आहेत? तर 3 ने कमी आहेत, म्हणून उत्तर आलं आपलं 6चं ऑप्शन नंबर 1. आता 7वा प्रश्न पाहूया. हा एवढा मोठा प्रश्न वाचत बसायचं नाही. आता याच्यात सूचना काय दिली तेवढीच वाचायची. लाल झेंड्याच्या आधी पांढरा झेंडा. मग लाल झेंड्याला काय म्हटलंय? 1 म्हटलं की लाल झेंडा, लालला 1 म्हटलंय. आणि लाल झेंड्याच्या आधी पाहिजे पांढरा झेंडा. पांढऱ्याला काय म्हटलंय? तर 7 म्हटले की पांढरा झेंडा. शोधायचंय काय आता आपल्याला याच्यामध्ये? तर 71 शोधायचंय. तर आपण बघूया 71 कुठे कुठे. 1 2 3 4. किती वेळा आले 71? तर 4 वेळा आले, म्हणून उत्तर आलं आपलं ऑप्शन नंबर 3. आता स्वाध्याय 1.1. अक्षर दिलेत आणि या अक्षरांपासून एक अर्थपूर्ण शब्द तयार करा म्हणून सांगितले आणि त्यातल्या मधल्या अक्षराच्या डावीकडील दुसरे अक्षर कोणते? शब्द तयार होतो अंमलबजावणी. अंमलबजावणी हा शब्द आहे 7 अक्षरी. तर मधोमध येणारं अक्षर कोणतं आलं? ब. ब च्या डावीकडील दुसरं अक्षर कोणतं आलं? तर म. उत्तर येतं ऑप्शन नंबर 2. आता पुढे दुसरा प्रश्न.
मंगलयान हे भारताच्या तंत्रज्ञान प्रगतीतील एक मानाचे पान आहे. या वाक्याच्या सुरुवातीपासून 6व्या शब्दाच्या डावीकडील 4थ्या शब्दाच्या उजवीकडील दुसरा शब्द कोणता? बघा प्रश्न काय दिलेला आहे, तर या वाक्याच्या सुरुवातीपासून म्हणजे पासून म्हटलं की सुरुवातीचं अक्षर धरायचं. 6व्या शब्दाच्या 1 2 3 4 5 6 6वा शब्द एक आला. या 6व्या शब्दाच्या डावीकडील 4था शब्द, याच्या डावीकडील 4था शब्द 1 2 3 4 कोणता आला? हे. हेच्या उजवीकडील दुसरा शब्द, हेच्या उजवीकडील हा पहिला आणि हा दुसरा कोणता आला दुसरा शब्द? तर तंत्रज्ञान. म्हणून उत्तर येतो ऑप्शन नंबर 4. आता पुढे तिसरा प्रश्न आहे समजूतदारपणा. या शब्दातील उजवीकडून 5वे, आता उजवीकडून 5वे कोणते मोजूया. उजवीकडून म्हटलं की शेवटून असतं 3 4 5 कोणतं आलं? त. आणि डावीकडून तिसरे 1 2 3 कोणतं आलं? जू. त आणि जू ऑप्शन नंबर 3. आता चौथा प्रश्न आहे आजतागायत. आजतागायतचा अर्थ असतो आतापर्यंत. या शब्दातील तिसऱ्या अक्षराच्या तिसरं अक्षर कोणतं आलं? तर ता. या ताच्या डावीकडील लगत असलेले अक्षर कोणते? ताच्या डावीकडील लगत म्हणजे शेजारी असलेले अक्षर कोणते? तर ताच्या डावीकडील लगत असलेले अक्षर आहे ज. म्हणून उत्तर येतं ऑप्शन नंबर 3. चौथा प्रश्न अंगणवाडी या शब्दातील अनुक्रमे कोणत्या क्रमांकाच्या अक्षरांपासून एका प्राण्याचे नाव तयार होईल? आता आपण याला क्रमांक देऊया. 1 2 3 4 5. पर्याय 1 आहे 2 व 3. शब्द तयार होतो गण. 4 व 2 वाघ. 2 व 4 गवा. आणि 3 व 2 तुम्हाला उत्तर कळालंच असेल. 3 व 2 नग. मग आता याच्यात कोणता प्राणी तयार झाला? तर ऑप्शन नंबर 3 गवा तयार झाला. आता पुढे आपल्याला पाहायचं आहे 6वा प्रश्न जीवनावश्यक या शब्दातील उजवीकडून तिसऱ्या अक्षराच्या उजवीकडून एक जोडाक्षर असलेलं अक्षर आपण एकच धरतो 1 2 3. या उजवीकडून तिसऱ्या अक्षराच्या डावीकडील दुसऱ्या अक्षराच्या याच्या डावीकडील दुसरं अक्षर कोणतं आलं? व. या दुसऱ्या अक्षराच्या उजवीकडील तिसरे अक्षर कोणते? तर 1 2 3 कोणतं अक्षर आलं? श. ऑप्शन नंबर 2 हे उत्तर येतं. प्रश्न हा पूर्ण न वाचता तुम्ही थोडा थोडा जर वाचत गेलात तर तुम्हाला लगेच उत्तर कळतं. प्रश्न मी पूर्ण वाचला नाही तर प्रश्न सुरुवातीला काय उजवीकडून तिसऱ्या अक्षराच्या उजवीकडून तिसरं अक्षर काढलं, मग त्याचा पुढचा डावीकडील दुसऱ्या अक्षराच्या त्याच्या डावीकडील दुसरं अक्षर काढलं आणि आता या दुसऱ्या अक्षराच्या उजवीकडील तिसरे अक्षर कोणतं येतं? श. आता पुढे रूप रंग यापेक्षा धैर्य जिद्द परिश्रम करण्याची वृत्ती पक्का निश्चय हे श्रेष्ठ गुण आहेत. या वाक्यात किती जोडाक्षर आहेत? जोडाक्षरांचे नियम आपण पाहिलेले. रूपमध्ये जोडाक्षर आहे का? नाही. रंगमध्ये पण नाही. अनुनासिक अनुस्वार असलेले अक्षर आपण जोडाक्षर घेत नाही. श हे जोडाक्षर आहे. संयुक्त व्यंजन हे जोडाक्षर असतं. रफारयुक्त य जोडाक्षर आहे. द ला द जोडलंय जोडाक्षर आहे. परिश्रम हे श्र कसं तयार होतं मी सांगितले. श अधिक र तयार झालं अधिक अ की हे श्र तयार होतं. म्हणजे याच्यामध्ये एकापेक्षा जास्त व्यंजन आहे म्हणजे श्र पण जोडाक्षर आहे. करण्याची न्या पण जोडाक्षर आहे. वृत्ती हे खाली ट जोडलेली अक्षर जोडाक्षर नसतात का ते पण सांगितलंय. व अधिक रू ऋषीचा मिसळलेला असतो आणि एकच व्यंजन आहे म्हणून वृत्ती हे जोडाक्षर नाही. त ला त जोडलंय जोडाक्षर आहे. पक्का मध्ये क ला क जोडलंय. निश्चय श ला च जोडलंय. हे श्रेष्ठ श्रेय जोडाक्षर आहे. ष्ठ पण आहे. गुण आहेत. पुढे एकही जोडाक्षर नाहीये. तर तुम्ही पाहिलं असेल एकूण किती जोडाक्षर आले तिथे, तर आपलं उत्तर येतं ऑप्शन नंबर 3 10. आता आपल्याला पाहायचं आहे 8वा प्रश्न. क ख ग घ वर्णमाला आपण शिकलेलो आहे. तुम्ही सर्वांनी वर्णमाला सुरुवातीला पाहिलेली पण आहे. तर आता इथे आपल्याला वर्णमालेवरचे प्रश्न देतात. तुम्हाला कचाट्यात पाय यावरून लक्षात ठेवा म्हणून सांगितलंय.
झालं, आपल्याला चढच पाहिजे, बाकीची पुढची अक्षर लिहिण्याची गरज नाहीये. त्यांनी काय केलंय, क चा क्रमांक 1 असतो त्याला दिला 2, ख चा 2 असतो त्याला दिला 4, म्हणजे क्रमांक किती पट केलेत, दुप्पट केलेत. मग आपण त्या पद्धतीनं पाहूया की च चा क्रमांक किती येतो, 6. त्यानंतर हा 7, 8, 9, 10, 11, 5-5च्या गटात आपण लिहितो, त्याच्यामुळे मोजायला काही अवघड नाहीये. तर च चा क्रमांक असतो 6 आणि ढ चा असतो 14, पण प्रत्येक क्रमांकाची त्यांनी किती पट केली, दुप्पट, म्हणून 6 ची दुप्पट 12, 14 ची दुप्पट 28, म्हणून उत्तर येतं आपलं ऑप्शन नंबर 3, 1228. 9वा प्रश्न, मना वासना दुष्ट कामा नये रे, मना सर्वथा पाप बुद्धी नको रे. वरील श्लोकात किती आकारांत शब्द आहेत? आता आकारांत अक्षर म्हणजे आपण प्रत्येक शब्दातील अक्षर पाहतो ज्याला काना आहे, पण इथं विचारले आकारांत शब्द. ज्यावेळी आकारांत शब्द येतं त्यावेळी शेवटच्या अक्षराला काना आहे का, त्यावरून आपण ते शब्द घेत असतो. आता मनामध्ये शेवटचं ना आहे, कान्याने एंड झालाय म्हणजे आकारांत शब्द आहे. नेहमी शब्द पाहताना आपण शेवटच्या अक्षराचा स्वर पाहतो. आता इथे शेवटच्या कोणकोणत्या अक्षरांना काना लागलेला आहे ते आहेत आकारांत अक्षरे, आकारांत शब्द. सॉरी, वासना, कामा, मना, सर्वथा, किती आले एकूण, तर एकूण आले 5, म्हणून 9व्याचं उत्तर येतं ऑप्शन नंबर 4. तर या 5 शब्दांचा शेवट आ ह्या स्वराने होतो, म्हणून आपण यांना आकारांत शब्द म्हणतो. आता 10वा प्रश्न आहे, वृक्षमित्र पुरस्कार प्राप्त गुरुवार यांचे हार्दिक स्वागत करून त्यांना आम्हा सर्वांतर्फे शुभेच्छा इच्छितो. या वाक्यात किती जोडाक्षर आले, तर जोडाक्षराचे नियम इथं वापरायचे आपल्याला. श जोडाक्षर आहे, त्र आहे, स्का आहे, प्रा आहे, पोटात रेषा आहे, त आहे, गुरुवार यांचे रफारयुक्त य आहे, रफारयुक्त दी आहे, स्व आहे, त्या आहे, महा आहे, रफारयुक्त वा आहे, रफारयुक्त फे आहे, छा आहे, आणि इच्छितो मधले ची आहे. तर इथं आपण सगळ्या जोडाक्षरांना अंडरलाईन केलेलं आहे. तर एकूण जोडाक्षर आले 14, म्हणून उत्तर येतं आपलं ऑप्शन नंबर 3, 14. आता पाहूया आपण 11वा प्रश्न. अक्षरमाला दिली आणि विचारलंय ह नंतर ग आहे, ह नंतर घ आहे, पण आधी क नाही. ह आणि घ यांची जोडी पाहिजे, पण आधी क नकोय. आता ह कुठे कुठे त्याला बाण करून घेऊया आपण. इथे बघा, ह शोधला आपण. आता ह नंतर घ पाहिजे, पण मागे क नकोय. इथे आहे, इथे मागे क हे घ्यायचं नाही, इथे आहे, इथे मागे क हे घ्यायचं नाही, इथे पण मागे क हे घ्यायचं नाही, आणि पुढच्या ह नंतर तर घच नाहीये. म्हणजे असं किती वेळा आले, तर फक्त 2 वेळा आले, म्हणून 11चं उत्तर येतं. बघू बरं, ह नंतर घ आहे, पण मागे नाही, इथं एक येत नाहीये, इथं घच नाहीये, इथे म आहे, हे घेताच येत नाहीये आपल्याला. चुकीने तिथं घ वाटलं, तर ह नंतर घ आहे, पण मागे क नाही. असं किती वेळा झालंय, तर फक्त 1 वेळा झालंय. 11चं उत्तर येतं ऑप्शन नंबर 3. आता 12वा प्रश्न, कृतज्ञतापूर्वक या शब्दात किती जोडाक्षर आली आहेत? कृ हे जोडाक्षर नाहीये, कारण त्यात एकच व्यंजन आहे. न्य संयुक्त व्यंजन जोडाक्षर असतं, रफारयुक्त व जोडाक्षर असतं. तर एकूण किती जोडाक्षर आले, तर 12व्या प्रश्नात जोडाक्षर आलेत 2, म्हणून उत्तर येतं आपलं ऑप्शन नंबर 4. माझ्या मराठी भाषेची काय वर्णावी थोरवी, दूरदेशी ऐकू येते माझ्या मराठीची ओवी. वरील ओळीमध्ये र, म आणि द ही अक्षरे किती वेळा आलेत? आता सुरुवातीला त्यांनी आपल्याला र शोधायला सांगितलंय. आपण र किती वेळा आलंय ते मोजू. 1, 2, 3. डबल जरी र र येत असलं तरी पण घ्यायचं, कारण त्यांनी र किती वेळा आलंय असं विचारले मराठीची मध्ये रा. तर र तुम्हाला दिसतंय, र किती वेळा आला, 4 वेळा आलेले र. आता आपल्याला पुढे शोधायचंय म. तर 4 ने सुरू न होणार हा पर्याय तर कट झाला, राहिले 3 पर्याय. 3 पर्यायात उत्तर शोधायचे. आता आपल्याला शोधायचंय म. तर म पाहू, मा, इथं मराठी मधलं म,
दूरदेशी ऐकू येते मा, मराठीची मधलं म पण किती वेळा आलं? 4 वेळा, म्हणजे 4 4. हा पर्याय कट झाला, हा पर्याय कट झाला, आला ऑप्शन नंबर 2. पर्याय कट केले की आपण उत्तराच्या जवळ जातो. तरी पण आपण शोधूया की द कुठे कुठे आले आणि किती वेळा आले. 2 वेळाच आलेलं राहणार. इथं दूर मधलं द आणि देशी मधलं द, म्हणून उत्तर येतं आपलं ऑप्शन नंबर 2. आता पाहूया 14वा प्रश्न. अनन्यसाधारण या शब्दातील उजवीकडून चौथे अक्षर. आता उजवीकडून चौथे अक्षर 1 2 3 4 6 आलं आणि डावीकडून दुसरे अक्षर 1 2 यांच्या दरम्यान कोणतं अक्षर आहे? तर न्य. 14वेचं उत्तर येतं ऑप्शन नंबर 2 न्य. आता 15वा प्रश्न पाहूया. संध्याकाळ झाली, सगळीकडे संधी प्रकाश पसरला आणि पक्षी आपल्या घरट्यांकडे परतू लागले. या वाक्यात किती अक्षरी शब्दांची संख्या सर्वात जास्त आहे? असा प्रश्न आला की प्रत्येक पर्यायातले आपल्याला शब्द मोजायचे. 2 अक्षरी किती आलेत मोजू आपण. 1 2 3. 2 अक्षरी आले 3. आता पुढचं 4 अक्षरी मोजूया आपण. 1 2. 4 अक्षरी 2च आलेत. आता 3 अक्षरी मोजूया. आपल्या परतू लागले. 3 अक्षरी किती आले? तर 3 आले. आता 5 अक्षरी मोजूया. सगळीकडे संधी प्रकाश घरट्यांकडे किती आले? पण 3च आले. तर किती अक्षरी शब्दांची संख्या सर्वात कमी आली? तर उत्तर येतं ऑप्शन नंबर 2 4 अक्षरी. बाकी सर्वांची 3 3 आहे. आता 16व्याचं पाहूया आपण उत्तर काय ते. असे जगावे दुनियेमध्ये छाताडावर आव्हानाचे लावून तर नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. आता वरील ओळीमध्ये किती अक्षरे एकारांत आहेत? जसं की मी तुम्हाला सांगितलं क अधिक ए मिसळलं की काय तयार होतं? के, म्हणजे एक मात्रा येतो. तर इथे काय शोधायचं आहे? एक मात्रेचे अक्षर किती? 1 2. इथं 1, इथं पण आलं दे, कारण जोडाक्षर जरी असलं तरी त्यात ए हा स्वर मिसळलाय. चे रे दे वे. बघा किती वेळा आलंय? तर 16व्याचं उत्तर आलं ऑप्शन नंबर 2 8 वेळा आलेला आहे. तर ए हा स्वर मिसळला म्हणजे एक मात्रा आला. मग एक मात्रेची अक्षर किती आली? 8. आता 17वा प्रश्न. अस्वल, अस्मत, अहंकार, अस्सल, अस्तर, अस्वस्थ, अस्पष्ट हे शब्द वर्णानुक्रमे लावल्यास मध्यभागी येणारा शब्द कोणता? आता हे तुम्हाला वर्णानुक्रमे लावायचे. मग आता वर्णानुक्रमे लावताना तुम्हाला स्वर पण माहिती पाहिजेत आणि व्यंजन पण माहिती पाहिजेत. तर आपण इथं वर्णमाला लिहून घेऊया. सगळे अ चालू होत आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला पाहिजेत आता इथे स्वर, नकोय तर इथे पाहिजे व्यंजन. हे लिहिली आपण वर्णमाला. आता सगळीकडे अ तर आहे आणि दुसरं अक्षर जर पाहिलं तुम्ही तर स आहे आणि अहंकार मध्ये अ आहे आणि सगळीकडे जे स आहे ते जोडाक्षर युक्त स आहे, बरोबर. आता इथे पाहायचं म्हटलं तर आपण काय करू, याची थोडी फोड करू. अस्वल अ अधिक व इथपर्यंतच करूया. हे झालं अस्वलची फोड. अस्मत अधिक मग अहंकार अधिक अनुस्वार. मी पहिल्या 2 अक्षरांची फोड करते. नंतर तिसरा आहे अस्सल अधिक स अस्सल. त्यानंतर अस्तर अधिक
अधिक त अधिक अ, त्यानंतर अस्वस्थ अधिक त अधिक व अधिक अस्वस्थ, अस्पष्ट अधिक त अधिक अधिक अ. आता पाहिलं तर पहिलं अक्षर सगळीकडे स आहे. आपण जवळपास 7 अक्षरांची फोड करून लिहिली आहे, त्यातले फक्त 2-2 अक्षरांची फोड केली आहे, पुढच्याची गरज नाहीये. तर तुम्ही इथं पाहिलं असेल तर सगळीकडे पहिलं अक्षर जे येतं ते अ येतं. आता आपल्याला दुसऱ्या अक्षरावरून क्रम लावायचा आहे. दुसरं अक्षर पाहिलं तर सगळीकडे स येतं, फक्त अहंकार मध्ये ह येतं, पण ह हे स नंतर येतं म्हणून त्याला पहिलं घेता येणार नाही. आता तिसऱ्या अक्षरामध्ये क्रम लावूया. तर व म इथं स त व प याच्यामध्ये कोणतं व्यंजन आधी येईल? तर तुम्ही पाहू शकता स च्या आधी कोणतं व्यंजन आधी येतं? तर त आधी येतो. हे स आणि त म्हणून अस्तरचा येतो 1 नंबर. आता त झालं, त च झालं. त नंतर तुम्ही जर पाहिलं तर प येतंय, प हे व्यंजन त नंतर येते म्हणून पुढचा क्रमांक असणार आहे अस्पष्टचा, ऑप्शन नंबर 2. आता प नंतर पुढे व्यंजन येते व, पण तिसरं फोड केल्यानंतर इथे पण व आहे, इथे पण व आहे, बरोबर. मग आता आपल्याला यांच्यामध्ये तिसरं अक्षर पाहावं लागणार आहे. इथे आहे ल आणि इथे आहे अस्वस्थ स. मग स च्या आधी ल येतं म्हणून तिसरा क्रमांक येणार आहे. नाही, कुठे व च्या आधी म येतं, म बरोबर आहे. इथे व नाही येणार, व च्या आधी येतं इथलं म, म्हणून तिसरा क्रमांक येतो अस्मतचा. आता म नंतर व येतं, जसं अस्वल मध्ये पण व आहे आणि अस्वस्थ मध्ये पण व आहे. आता चौथ्या नाही तर 5व्या व्यंजनापासून आपल्याला त्यांचा क्रम लागणार आहे. इथं स आहे, इथे ल आहे, स च्या आधी ल येतं म्हणून चौथं व्यंजन आले ल, म्हणून आपण काय घेतला चौथा शब्द? अस्वल. तर अस्वल येतो चौथा, अस्वस्थ येतो 5वा. आता अस्सल येतो 6वा आणि अहंकार येतो शेवटचा 7वा. तर आता यामध्ये मध्यभागी येणारा शब्द कोणता? तर 4 नंबरचा शब्द येत असतो मध्यभागी आणि तो आहे अस्वल. 17चं उत्तर येतं ऑप्शन नंबर 1. आता पुढचा प्रश्न आहे, पशुवैद्यक तज्ञ या शब्दातील अनुक्रमे कितव्या अक्षरांपासून बनणारे शब्द अर्थपूर्ण असतील? तर 1, 2, 3, 4, 5, 6, 7. 7 अक्षरी शब्द आहे, जोडाक्षर असलेले शब्द एकच धरायचे. तिसऱ्या आणि 5व्या पासून 3 आणि 5 घेतलं तर काय तयार होतो? वैक. 5वा आणि दुसरा 5 आणि दुसरा पशु. 6वा आणि चौथा 6 आणि चौथा तद्य. दुसरा आणि 5वा काय तयार होतो? शुक. शुक कशाचा समानार्थी आहे? तर पोपटाचा समानार्थी आहे, म्हणून उत्तर येतो ऑप्शन नंबर 4 शुक. बाकीचे शब्द हे अर्थपूर्ण नाही आहेत. आता 19वा प्रश्न पाहूया आपण. परत वर्णमाला लिहिली त्यांनी. त ला 1, आपली वर्णमाला इथेच आहे तर आपण याच वर्णमालेचा वापर करू. त ला 1, थ ला 3, द ला 5, द ला 7, न ला 9. म्हणजे विषम संख्या दिलेत त्यांनी. आता विषम संख्या दिलेत तर इथे येतं 11, 13, 15, 17, 19, 21, 23, 25, 27, 29, 31, 33, 35, 37. हे दिले आपण विषम संख्यांचे क्रमांक, कारण त्यांनी पण विषमच दिले. तर त र फ. त 1 ने दाखवलंय कारण त पासूनच चालू केले. त्यानंतर र 23 आणि फ 13.
तर कोणत्या पर्यायात आहे 1 ते 20 13? तर ऑप्शन नंबर आहे 4. म्हणून 19चं उत्तर येतं ऑप्शन नंबर 4. आता 20वा प्रश्न पाहूया. ह्या एवढा मोठा प्रश्न वाचण्यात वेळ नाही घालवायचा, तर आधी आपल्याला त्यांचा क्रम घेऊया. काय दिलंय नाही, इथे क्रम लावायचा आहे. त्याच्यामुळे बघा, वर्गात शिक्षकांनी सूचना देताना लिहाऐवजी ल, वाचाऐवजी व, म्हणजे प्रत्येक कामाऐवजी त्यांनी एक एक अक्षर दिले. तर यानुसार वर्ग कार्य करताना त्यांनी पुढील प्रमाणे सूचना दिल्यास मुलांनी सर्वाधिक वेळा केलेली कोणती कृती? आता आपण या कृती लिहून घेऊ. लिहाऐवजी काय केले त्यांनी? ल वापरले. वाचाऐवजी व, बघाऐवजी ब, ऐकाऐवजी अ आणि उठाऐवजी उ. तर कोणती कृती सर्वाधिक वेळा केली आहे? तर ऐका किती वेळा आले मोजायचे, म्हणजे अ किती वेळा आले? 1 2 3 4 5. आलं 5 वेळा. ऐकायचं झालं. आता वाचा, वाचासाठी व आहे 1 2 3, व आले 3 वेळा. पुढे बघा, ब साठी 1 2 3, ब बघा, ब पण 3 वेळा आले. लिहा, लिहासाठी आहे ल 1 2 3 4 5 6, ल आहे 6 वेळा. तर याच्यावरून तुम्ही पाहू शकता की कोणती कृती सर्वात जास्त वेळा केली आहे? तर ऑप्शन नंबर 4, लिहा. आता पुढचा प्रश्न आहे, पूर्व दिशेकडून सूर्याची कोवळी किरणे भुईला स्पर्शून गेली आणि पाने फुले चैतन्याने बहरून आली. या वाक्यात उकारांत अक्षरे किती? आता हा उ म्हणजे ह्रस्व उ आणि हा उ म्हणजे दीर्घ उ. पहिला उकार असतो आणि हा उ म्हणजे दुसरा उकार. म्हणजे आपल्याला दुसऱ्या उकाराचे अक्षर शोधायचे. इथे दुसरा उकार आहे, इथे दुसरा आहे, इथे दुसरा उकार आहे, इथे पहिला हा नाही घ्यायचा, इथे दुसरा उकार आहे, इथे पहिला आहे तोही नाही घ्यायचा, भरून मध्ये दुसरा उकार आहे. तर दुसऱ्या उकाराची अक्षर किती आली 21 मध्ये? तर 5 आली. म्हणून उत्तर काय येतो? ऑप्शन नंबर 3, 5. आता 22वा प्रश्न, दैन्य नको दुष्काळ नको जगी, असो सुखद ती जलवृष्टी, धर्मनिष्ठत्या न्यायनिष्ठत्या प्रजानिष्ठत्या राजवटी. वरील ओळीमध्ये किती जोडाक्षर आले? दैन्यामध्ये न्य, नको मध्ये एकही नाही, दुष्काळ मध्ये क्ष, नको मध्ये नाही, जगी मध्ये नाही, असो मध्ये नाही, सुखद मध्ये नाही, ती मध्ये नाही, जलवृष्टीमध्ये ष्टी, धर्मनिष्ठ मध्ये रफारयुक्त म, ष्ठ, त्या, न्या, ष्ठ, त्यानंतर त्या, पोटात रेष प्र, ष्ठ, पुन्हा त्या. तर आपण पाहिलं याच्यामध्ये किती जोडाक्षर आले? तर एकूण 12 आले. म्हणून उत्तर येतं याचं पर्याय क्रमांक 3, 12. आता अनुनासिक सर्वात जास्त वेळा कोणते आले आहे? आता हे अनुनासिक शोधायचं कसं? तर याला परत आपल्याला वर्णमाला काढावी लागते. परत आपण कचाट्यात काय वर्णमाला काढू? क ख, म पर्यंतची अनुनासिक आपण घेतो. या शेवटच्या गटाला काय म्हणतो आपण? अनुनासिकांचा गट. हे असतात अनुनासिके. आता शोधायची कशी याच्यात अनुनासिके? तर पहा, पहिला शब्द आहे पंचम. अनुस्वार कशावर आहे? प वर अनुस्वार आहे. तर ज्याच्यावर अनुस्वार आहे ते बघायचं नाही. तर अनुस्वार असणारं पुढचं अक्षर कोणत्या गटातले? च च्या गटातले. च च्या गटात अनुनासिक कोणतं आहे? तर ते त्र सारखं असं चंद्र. च वर अनुस्वार आहे, पुढचं अक्षर आहे द्र. द च्या गटातलं अनुनासिक काय आहे? तर न नाळाचं आहे. पुन्हा आहे कंप. अनुस्वार आहे क वर, पुढचं अक्षर आहे प. प च्या गटातलं अनुनासिक आहे तिथे म. पुढे आहे व्यंग. अनुस्वार व्य वर आहे, त्याच्या पुढचं अक्षर आहे ग. ग च्या गटातलं ड सारखं ण. कलंक. अनुस्वार आहे ल वर, त्याच्या पुढचं अक्षर आहे क. क च्या गटातलं अनुनासिक ड. कंठ. अनुस्वार आहे क वर,
पुढचं अक्षर आहे ठ, ठच्या गटातील अक्षर आहे अनुनासिक आहे न बाणाचा. पुढे संघ, अनुस्वार आहे स वर, घच्या गटातलं ड सारखं हे ण. पुढे मुंडन, अनुस्वार आहे मू वर, मूच्या पुढचं अक्षर आहे ड, डच्या गटातलं अनुनासिक आहे न बाणाचा. संक्षिप्त, आता इथे तुम्हाला स वर अनुस्वार आहे पण क्षचा गटच नाहीये. मग आता काय करायचं, तर अनुस्वार असल्यानंतर जर जोडाक्षर येत असेल तर त्या पुढच्या अक्षराची करायची फोड. क्षची फोड काय येईल, क अधिक श अधिक अ. मग अनुस्वार आहे स वर, फोड केल्यानंतर सुरुवातीचं व्यंजन येतं क आणि क च्या गटातलं अक्षर आहे, क च्या गटातलं अनुनासिक आहे ड. त्यानंतर झुंबर, अनुस्वार झु वर, ब च्या गटातलं काय येतं म. अनुस्वार स्त वर, स्तच्या पुढचं अक्षर भ, भ च्या गटात कोणता अनुनासिक आहे म. वक्रतुंड, अनुस्वार त वर आहे, तर ड च्या गटातलं आपल्याला शोधायचं आहे, न बाणाचा आला. तर या शब्दांमध्ये कोणते अनुनासिक सर्वात जास्त वेळा आले, तर आता आपण ड सारखे दिसणारे किती आलेत, तर 4 आलेत. न बाणाचे 3 आलेत, म 3 आलेत आणि न नळाचा पाहिला तर 1च आलाय. तर 23व्या प्रश्नामध्ये तुम्ही पाहू शकता तर किती अनुनासिकाचे शब्द सर्वात जास्त आले, तर ऑप्शन नंबर 1 ड. आता 24वा प्रश्न, जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसी, या ओळीतील उद्गार चिन्हाच्या डावीकडील 6व्या अक्षराच्या उजवीकडील तिसरे अक्षर कोणते. उद्गार चिन्ह हे आहे, याच्या डावीकडील 6वं अक्षर 1 2 3 4 5 6 कोणतं आलं, द. द च्या उद्गार चिन्हाच्या डावीकडील 6वं द आलं. द च्या उजवीकडील तिसरं अक्षर कोणतं, 1 2 3 कोणतं आलं, री. उत्तर येतं ऑप्शन नंबर 3 री. 25वा, असाधारण या शब्दातील अक्षरांपासून पुढील पैकी कोणते शब्द तयार होत नाहीत. धार होईल का, तर होईल. सण होईल का, सण कसा होईल, इथं सला का नाही, त्याच्यामुळे सण हा शब्द तयार होत नाही, म्हणून उत्तर येतं ऑप्शन नंबर 2 सण. तर आपला सूचना पालन हा घटक संपलेला आहे. धन्यवाद.